नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे लुपसची लक्षणं आणि त्यावरील उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर रहीश रवींद्रन सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर रहीश यांनी आपलं CMG वेल्लोर मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलेले. सरांना 12 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना उपचार दिलेले आहेत. सोबतच आपण सरांच्या कामासंदर्भात जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर सर सध्या ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि यासोबतच हिरानंदानी हॉस्पिटल पवई सोबत संलग्न आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, एका थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. खरं तर लुपस हा जो शब्द तुम्ही सांगितला किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये SLE देखील असं बोललं जातं. मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचं आहे की लुपस किंवा SLE म्हणजे नेमकं काय असतं? SLE किंवा लुपस हा जो आजार आहे एक ऑटो इम्युन डिझीज आहे. बेसिकली सोप्या शब्दात सांगितलं तर एक संधिवाताचा एक प्रकार आहे. अच्छा. आता आपण संधिवात ऐकलं की आपल्या डोक्यात एवढंच येतं की आपल्याला सांध्यांना सूज येणं, दुखणं किंवा डॅमेज होणं. पण लुपस हा आजार सांध्यांपर्यंत नसून इंटरनल ऑर्गन्स म्हणजे आपल्या लंग्स, किडनीज, ब्रेन, नस, रक्तवाहिन्यांना सुद्धा अटॅक करून डॅमेज करू शकतो. अच्छा, म्हणजे संधिवात म्हटल्यानंतर तो कमरेपर्यंत किंवा हाताला पाठीला होतो, खांद्याला होत असेल. मात्र हा जो आजार आहे हा थेट शरीराच्या आतमध्ये जाऊन शरीराच्या आतल्या भागांना देखील इम्पॅक्ट करू शकतो. डॉक्टर, मात्र हा जर आजार होणार असेल म्हणजे लुपस हा जर आजार होणार असेल तर त्याची लक्षणं काय काय असतात? लुपस जो आजार आहे तर इनिशियली संधिवात हा कॅटेगरीमध्ये असल्यामुळे सांध्यांना त्रास देतो. म्हणजे सांधे सुजतात, सकाळी उठल्यावर बोटं जाम होतात, आपल्याला मुवमेंट करायला त्रास होतो, चालताना गुडघ्यांना सूज येऊ शकते, म्हणजे जॉईंट पेन आणि सकाळचा त्रास म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मुवमेंट करणं अवघड जाणं, ते आपल्याला या आजारामध्ये इनिशियली प्रेझेंटेशनमध्ये असू शकतो. त्याच्यानंतर सांधे सोडून जर आपण विचारलं तर जसं मी ऑलरेडी डिस्कस केलंय की लुपस हा आजार सांधे सोडून इंटरनल ऑर्गन्सला सुद्धा डॅमेज करू शकतो. ते स्किन पासून सुरू करू शकतो. आपण स्किनमध्ये हेअर लॉस जो आहे म्हणजे खूप सिग्निफिकंट हेअर लॉस होऊ शकतो, म्हणजे केस गळून जाणं. दुसरा असतो की स्किनला उन्हात गेल्यावर रॅशेस येणं किंवा चेहऱ्यावर लालपण येणं, म्हणजे उन्हात गेलं की चेहरा एकदम लाल होऊन जाणं. स्किनवर चट्टे येणं, डॉट्स येणं, म्हणजे आपल्याला लालसर खाज उठणं, तसले स्किन रिलेटेड आजार सुद्धा म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये होऊ शकतात. त्याच्यानंतर इंटरनल ऑर्गन्समध्ये तुम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटणार तेव्हा डॉक्टर तुम्हाला विचारणार की बाबा तोंड येतं का, म्हणजे डॉक्टर इंटरनल ऑर्गन्समध्ये इंटरनल अल्सर म्हणजे माउथ अल्सर्स रिकरंट होऊ शकतात. हातापायाला मुंग्या येणं, गोळे येणं, डोके दुखणं किंवा टेस्ट केल्यावर आपल्याला किडनीमध्ये सूज येणं, लिव्हरमध्ये सूज येणं किंवा फुफ्फुसात सूज येणं, हे सगळं प्रेझेंटेशन्समध्ये होऊ शकतात. निश्चितच. तेव्हा लक्षणं काय काय असू शकतात हे तर डॉक्टर तुम्ही सांगितलं. मात्र जर हा आजार होणार असेल तर त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये अगदी नॉर्मल जी लक्षणं असतात तीच दिसून येतात. डॉक्टर, मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आजार कशामुळे होतो? जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की लुपस एक ऑटो इम्युन डिझीज आहे. तर ऑटो इम्युनचा अर्थ आहे की आपल्या शरीराचा रोगप्रतिकारक शक्ती जो आहे ते आपल्या विरुद्ध काम करतोय. जसं भारताची सेनाची एक तुकडी भारताच्या लोकांवर अटॅक करतोय, तर ऑटो इम्युन डिझीजमध्ये तो प्रोसेस सुरू होतो बेसिकली. आणि लुपस तो कॅटेगरीमध्ये येतो जिकडे इम्युनिटी रिलेटेड डिझीज किंवा ऑटो इम्युन म्हणजे आपल्या शरीराला अटॅक करणारा जे आपले इम्युनिटीचे सेल्स आहेत त्याच्यामुळे होणारा आजार हा लुपस म्हणून आहे. हो, निश्चितच. सर, जसं आतापर्यंत कशामुळे होतो आणि इनिशियल स्टेजमध्ये नेमक्या काय काय लक्षणं दिसून येतात ते डॉक्टर तुम्ही सांगितलं. मात्र ह्या आजाराला जर बरं करायचं असेल किंवा हा आजार दूर करायचा असेल तर त्यासाठी उपचार काय काय आहेत? आता ऑटो इम्युन डिझीज किंवा रोगप्रतिकारक शक्तीचे आजार, लुपस सारखे जे आजार असतात त्याला प्रायमरीली सुरुवातीला आपण ट्रीटमेंट करताना स्टेरॉइड्स हा औषध वापरतो. आता स्टेरॉइड्स हा शब्द ऐकल्यावर सगळ्यांना भीती असते, बाबा साईड इफेक्ट्स होतील किंवा आपल्याला लॉंग टर्ममध्ये आपल्याला त्रास होणार खूप. तर तसं नसतं. स्टेरॉइड्स जो औषध आहे ते व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोजेसमध्ये घेतलं तर जनरली साईड इफेक्ट्सचे चान्सेस कमी असतात. आणि
लुपसमध्ये इनिशियली स्टेरॉइड्स आपण वापरतो, त्याच्यानंतर स्टेरॉइड्स ते स्पेअरिंग ड्रग्स म्हणतात, जिकडे आपल्याला स्टेरॉइडचे डोजेस कमी करून आपल्या आजारावर कंट्रोल करण्यासाठी दुसरे औषधं जे असतात त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येतं आणि स्टेरॉइड रिक्वायरमेंट आपण मिनिमल किंवा नो स्टेरॉइड रिक्वायरमेंट आपण असं करू शकतो. स्टेरॉइड्स ऐकून घाबरायचं नाही आहे, कारण लुपस जो आजार आहे त्याच्यावर भरपूर अनेक प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि औषधं अवेलेबल आहेत. निश्चितच डॉक्टर, तुम्ही स्टिरॉइड संदर्भात सांगत होता. मग आता स्टिरॉइडचा आपण जर बघितलं तर काही प्रमाणात दुष्परिणाम देखील दिसून येतात. तर हे दुष्परिणाम कोणते असतात आणि जनरली हा आजार असेल आणि उपचार होत असतील तर कुठल्या गोष्टी लक्षात ठेवून स्टिरॉइड घेणं गरजेचं असतं? तर या आजारामध्ये जसं आपण डिस्कस केलं की स्टेरॉइड्स इनिशियली वापरलेला जातो. आता स्टेरॉइड चालू करताना एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचा डोसेज, टायमिंग्स सगळं लक्षात ठेवायचं. जसं प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी जसं दिलंय तसंच वापरायचं. त्याचा डोस जास्त पण नाही केला पाहिजे आणि कमी पण नाही केला पाहिजे. आणि स्टेरॉइड्स जर लॉंग टर्ममध्ये आपण घेतलं तर स्टेरॉइडचे काही दुष्परिणाम दिसून येतात, पण ते माइल्ड असतात आणि म्हणजे रिव्हर्सेबल असतात. म्हणजे ते स्टेरॉइड कमी केल्यावर ते रिकवर होऊ जातो. इनिशियली स्टेरॉइड चालू केल्यावर आपल्याला चेहऱ्याला सूज येऊ शकते, पायाला सूज येऊ शकते, हेअर ग्रोथ म्हणजे बायकांमध्ये जर सुरुवातीला हाय डोस स्टेरॉइड्स आपण वापरतो काही डिझिजेसमध्ये, काही लुपसमध्ये किडनी डिझीज वगैरे असेल तर चेहऱ्यावर थोडे मेल पॅटर्न हेअर ग्रोथ म्हणजे थोडासा केस वाढतात बायकांमध्ये, तर ते थोडासा कॉस्मेटिकली बायकांना त्रास होऊ शकतो. स्टेरॉइड लॉंग टर्म घेतल्यामध्ये डोळ्यांमध्ये कॅटरॅक्ट फॉर्म होऊ शकतो, स्किन ब्रिटल होऊ शकतो म्हणजे स्किनचा जो पातळपणा वाढू शकतो आणि इकडे तिकडे हात लावल्यावर थोडासा स्किनमध्ये ब्लिडिंग किंवा डॅमेज होऊ शकतो. ब्लड प्रेशर जे पेशंट असतात, जर जे हाय डोस स्टेरॉइड घेत असेल तर त्यांना ब्लड प्रेशर वाढू शकतो. डायबिटीजचे पेशंट जे असतात त्यांना स्टेरॉइड घेताना शुगर कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो, कारण शुगर थोडासा हायर साईडमध्ये जाऊ शकतो. असले थोडे लाँग टर्म इश्यूज असतात. हाडांमध्ये कमजोरी येऊ शकते, पण हे सगळं जनरली एवढे कॉमन साईड इफेक्ट्स नाही आहेत. जे डॉक्टर तुम्हाला, जे रुमॅटॉलॉजिस्ट तुम्हाला स्टेरॉइड प्रिस्क्राईब करतात त्यांना हे साईड इफेक्ट्सचे पूर्ण अंदाज असतो आणि कुणाला द्यायचं, किती डोसमध्ये द्यायचं आणि कसं टेपर ऑफ करायचं म्हणजे कसं कमी करायचं हे सगळं त्यांना माहीत असतं. म्हणून हे जे साईड इफेक्ट्स आपण डिस्कस केलेले आहेत ते खूप रेअर आहेत आणि खूप कमी पेशंट्समध्ये होतो आणि त्याच्यासाठी काय सोल्युशन्स आहेत ते तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टला माहीत असतं. निश्चितच. मात्र डॉक्टर, जसं आता तुम्ही सांगितलं की स्टिरॉइड हा औषध म्हणून देखील वापरता येऊ शकतो. जर हा औषध म्हणून वापरतोय आपण आणि त्या औषधाचे जर एवढे डिसएडव्हान्टेज असतील किंवा दुष्परिणाम असतील तर त्या व्यतिरिक्त इतर कुठले औषध उपलब्ध आहेत का ज्यांचा वापर खरं तर हा आजार दूर करण्यासाठी करता येऊ शकतो? तर आपण जसं डिस्कस केलं की स्टेरॉइड्स सुरुवातीला आपण देतो, पण लॉंग टर्ममध्ये त्याचे त्रास होऊ शकतात जे आपण कंटिन्युअस घेत राहिलं तर. म्हणून त्याला स्टेरॉइड स्पेअरिंग ड्रग्स किंवा इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन की तुमचा आजार किती सिव्हिअर आहे त्यानुसार आपण डिसाईड करतो. मिथोट्रेक्सेट म्हणून एक टॅबलेट आहे, मॅकोफिनोलेट म्हणून एक टॅबलेट आहे, ॲझोथायप्रिन म्हणून एक टॅबलेट आहे. हे सगळं स्टेरॉइड स्पेअरिंग ड्रग्स किंवा सेकंड लाईन इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स असं म्हणतात. तर हे औषध सुरू केल्यानंतर आपल्या आजारासाठी स्टेरॉइडची रिक्वायरमेंट जी आहे ते हळूहळू कमी होत जाते आणि जो डिझीज कंट्रोलचा जो प्रोसेस आहे ते ह्या औषधांमुळे होतो आणि स्टेरॉइड आपल्याला लॉंग टर्म घ्यायची आवश्यकता पडत नाही. निश्चितच. डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की इतर औषधं देखील उपलब्ध आहेत आणि लॉंग टर्मसाठी सहसा तुम्ही स्टेरॉइड घेऊ देत नाही. आहारामध्ये यामध्ये काही बदल होतात का? ठीक आहे. आता लुपस पर से या आजारासाठी आहारात काही चेंजेस करायची गरज पडत नाही. पण जेव्हा आपण ट्रीटमेंटवर असतो, जे खासकर जे इनिशियली आपण स्टेरॉइड वगैरे घेतो तेव्हा आपण जनरली लो कार्बोहायड्रेट्स, हाय प्रोटीन डाएट म्हणजे कार्बोहायड्रेट कमी ठेवायचं, अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे चरबीवाले जे आयटम्स असतात, जे आपण घी आणि तसले जे फॅटी आयटम्स जे असतात ते अवॉइड करायला सांगतात. म्हणून असंच काही स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन्स नाही आहे की बाबा हे खाऊ नये किंवा ते खाऊ नये, पण जनरली इनिशियली लो कार्ब्स हाय प्रोटीन डाएट आपण रेकमेंड करतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड इन जनरल ते सगळ्यांना माहीत असेल, भरपूर ॲडमध्ये आपण बघतो, ते इन जनरल हेल्दी ठेवण्यासाठी चांगलं असतं आणि या आजारामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं सेवन करणं चांगलं असेल तुम्हाला. निश्चितच. डॉक्टर, हा आजार अनुवंशिक असू शकतो का? कारण आपण बघितलंय अनेक आजार असतात जे अनुवंशिक असल्या कारणाने पिढी दर पिढी समोर येतात. हा आजार अनुवंशिक आहे का? हा आजार असा स्पेसिफिक अनुवंशिक आहे असं सांगणं अवघड आहे, पण
हेरिडिटरी पास ऑन भरपूर लोकांना आपण दिसून येतो. म्हणजे असं 100% पास ऑन होणारच असं कुठे लिहिलेलं नाहीये किंवा कुठल्याही लिटरेचरमध्ये नाहीये. पण येस, फॅमिलीमध्ये काही लोकांना होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आईला असेल तर मुलीला होऊ शकतो, पण आईला आहे म्हणून मुलीला होणारच असं कुठेही आपल्याला स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये. पण येस, अनुवंशिक असू शकतो असले आजार. अच्छा, आणि ह्या आजाराचा प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास? या आजाराचा प्रेग्नन्सीमध्ये इन्फ्लुएन्स होऊ शकतो. कधी कधी प्रेग्नन्सी लॉस वगैरे होऊ शकतो. अच्छा. पण जे पेशंट्स ज्यांना लुपस आहे आणि जे ट्रीटमेंटवर आहे आणि जे रुमेटॉलॉजिस्टकडे फॉलोअप करतात, त्यांना स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स असतात की प्रेग्नन्सी करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे अच्छा. आणि कुठले टेस्ट केले पाहिजे आणि कुठले कुठले इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला कुठल्या अंतराळामध्ये केलं पाहिजे. म्हणून क्लोज मॉनिटरिंगमध्ये प्रेग्नन्सी जनरली लुपसमध्ये सक्सेसफुल असतं. म्हणून लुपस असलेल्या पेशंटनी प्रेग्नंट होऊ नये किंवा प्रेग्नन्सी करता येणार नाही असं जे इन्फॉर्मेशन भरपूर लोकांमध्ये आहे ते चुकीचं आहे. म्हणून भरपूर लोक लुपस असताना सुद्धा व्यवस्थित सक्सेसफुल प्रेग्नन्सी करू शकतात. अच्छा, आणि डॉक्टर, हा जो आजार आहे याला दूर करण्यासाठी ज्या इतर औषधी वापरल्या जातात किंवा स्टेरॉइड वापरलं जातं, जनरली किती कालावधी लागतो एका रुग्णाला ठीक करण्यासाठी? हे बघा, ऑटोइम्युन डिझीज पर से, लुपस असू द्या, कुठलाही संधिवात असू द्या, कुठलाही ऑटोइम्युन असू द्या, हे टेक्निकली लाईफ लॉंग डिझीज असतो. जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, म्हणजे लॉंग टर्म औषधं घ्यावे लागतात. पण इनिशियली जसं आजार जास्त असतो, तीव्र असतो, तेव्हा डोसेस जास्त असतात, औषधं जास्त असतात. जसं असं पेशंट इम्प्रूव्ह होत जातो, त्याचा आजार कंट्रोलमध्ये येत जातो, तसं असं आपण हळूहळू औषधं कमी करत जातो आणि टेपरिंग डोसेस किंवा मेंटेनन्स डोसेसमध्ये आपण कंटिन्यू करत राहतो. तसं आपण ब्लड प्रेशरचा पेशंट कसं सांगतो की बाबा रात्रीचा एक टॅबलेट घेतो, मीठ कमी केलं, व्यायाम करतो आणि सगळं व्यवस्थित आहे. तसंच लुपसमध्ये लॉंग टर्ममध्ये मेंटेनन्स डोसेस असतात आणि पेशंट नॉर्मली जगू शकतात. डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरचे पेशंट सारखंच, म्हणजे लॉंग टर्म ट्रीटमेंट असतं. अच्छा, म्हणजे ही देखील ब्लड प्रेशर आणि शुगर जो त्रास असतो त्याच्यासारखाच हा आजार आहे जो लॉंग टर्म राहतो. डॉक्टर, मात्र तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हा जो आजार असतो तो शरीरातील आतील भागांमध्ये होतो, म्हणजे जसं लिव्हर झालं. तर डॉक्टर, अगदीच संधिवात म्हटल्यानंतर अनेक वेळा सूज देखील येते शरीराला. मग जर लिव्हरला सूज येणं किंवा शरीरातील इतर भागांमध्ये सूज येणं, म्हणजे हे किती जास्त हानिकारक असू शकतं एका रुग्णाच्या बॉडीसाठी किंवा त्याच्या शरीरासाठी एकूणच. तर त्यावर अगदी क्विक असे काही उपचार उपलब्ध आहेत का, की निदान त्यावेळेपुरता त्या रुग्णाला ठीक करता येईल किंवा एक रिलॅक्सेशन मध्ये त्याला ठेवता येईल? येस, आता जसं लुपस आपण डिस्कस केलं की हा असं लॉंग टर्म आजार असल्यामुळे इंटरनल ऑर्गन्सला डॅमेज कधी कधी होतो, खासकर किडनी, लिव्हर, मेंदू. पण असले जे पेशंट्स असतात जिकडे आपल्याला समजून येतं की बाबा इंटरनल ऑर्गन्सला डॅमेज सुरू झालाय किंवा ऑलरेडी झालंय, त्याच्यावर भरपूर प्रकारचे औषधं अवेलेबल आहेत. जसं मी ऑलरेडी डिस्कस केलं, इनिशियली स्टेरॉइड असतं, नंतर इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स, सायक्लोफॉस्माइड, रिटोक्सिमॅब असले खूप ॲडव्हान्स थेरपीज पण आहेत. म्हणून लवकरात लवकर डायग्नोज करणं, लवकरात लवकर ट्रीट केलं तर आपल्याला असले ॲडव्हान्स थेरपीकडे जायची गरज पडत नाही. जर आपल्याला डायग्नोज करायला लेट झालं किंवा ऑलरेडी डॅमेज झालंय तर असले ॲडव्हान्स थेरपीज या आजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर या आजारामधून बाहेर यायची संधी मिळते आणि नॉर्मल लाईफ आपण जगू शकतो. म्हणजे लिव्हर डॅमेज असताना सुद्धा, किडनी डॅमेज असताना सुद्धा या आजाराने आपल्याला भरपूर प्रमाणे हा आजार लिव्हर किंवा किडनी डॅमेज रिकव्हर करता येऊ शकतो. आणि डॉक्टर, हा आजार तर थेट मेंदूपर्यंत देखील जातो. मेंदूला सूज येणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे असा विचार आपण करू शकतो. डॉक्टर, आणखीनही खरं तर या विषयावर आपण बोलणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी इथे थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर रहीश रवींद्रन आहेत आपल्या सोबत. खरं तर आज आपण लुपसची लक्षणं आणि त्यावरील उपचार पद्धती या विषयावर चर्चा करतोय. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी हा आजार नेमका काय असतो, यावर उपचार कोणकोणते घेतले जातात आणि हा जो आजार आहे याला ठीक करण्यासाठी किंवा जर इन्स्टंट काही वेळासाठी रिलॅक्सेशन हवं असेल तर काय करता येईल, या संदर्भात तुम्ही माहिती दिली आहे. डॉक्टर, आता मला पुढे जाणून घ्यायचं आहे की हा जो आजार असतो जनरली कुठल्या एज ग्रुपमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त दिसून येतो? हा जो आजार आहे याला असं पर्टिक्युलर काही एज ग्रुप नाहीये. म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि वयस्कर लोकांमध्ये सुद्धा होऊ शकतो. पण डॉमिनेंटली हा जो आजार आहे यंग एज ग्रुपमध्ये, म्हणजे
15 to 45 या एज ग्रुपमध्ये जास्त आढळून येतो. पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये सुद्धा लुपस डायग्नोस होतो आणि त्याच्यावर पिडियाट्रिक रुमेटॉलॉजिस्ट, जसं मी ॲडल्ट रुमेटॉलॉजिस्ट आहे, मी जनरली 16 वर्षानंतरचे जे पेशंट बघतो, तर तसंच पिडियाट्रिक रुमेटॉलॉजिस्टसुद्धा असतात जे लहान मुलांचे लुपस किंवा संधिवात ह्याच्यावर उपचार करतात. म्हणून एज ग्रुप असा स्पेसिफिक नाही आहे. पण लुपस हा आजार पर से जो आहे ते बायकांमध्ये जास्त दिसतो. म्हणजे रेशिओ ऑलमोस्ट 80:20, म्हणजे 100 पेशंटमध्ये 80 पेशंट्स बायका असतात आणि 20 पेशंट्स पुरुष असू शकतात. पण अच्छा, म्हणून फिमेल डॉमिनंट डिझीज असं म्हणतात अच्छा. लुपसला. आणि जसं डॉक्टर तुम्ही सांगितलं की 16 वर्षाच्या पुढे तुम्ही उपचार करत असतात. डॉक्टर, जनरली हा आजार तर अगदी 40 वर्षाच्या एका महिलेला किंवा पुरुषाला देखील होत असेल, 50 असेल, 70 असेल. जसं जसं एज ग्रुप जास्त असतं, कुठलाही आजार होत असेल तर त्याला ठीक करण्यासाठी रिकव्हरी पिरियड थोडा जास्त लागतो. बिकॉज ऑफ शरीर तेवढं सपोर्ट करत नाही किंवा एक एवढ्या वर्षांपासून ज्या खाणपान असेल किंवा ज्याही सवयी असतील त्याचा जो इम्पॅक्ट येतो तिथे आपल्याला दिसून येतो. वय जास्त असेल तर हा आजार दूर करण्यासाठी जास्त काळ लागतो का, किंवा काय उपचार देतात तेव्हा तुम्ही? तर हा एक कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा आजार बेसिकली यंग एज ग्रुपमधला आजार असल्यामुळे जे यंग पेशंट्स असतात त्यांना हा डिझीज हा आजार एग्रेसिव्ह असतो. म्हणजे त्यांचा आजार कंट्रोल करायला वेळ जास्त लागतो. जसं जसं एज वाढतो हा आजाराची तीव्रता आपोआप कमी होत जाते. म्हणून जे वयस्कर लोकांमध्ये हा आजार माइल्ड असतो आणि ट्रीटमेंट करून त्याच्यावर कंट्रोल करणं सोपं असतं. म्हणून हा इम्युनिटीचा आजार असल्यामुळे यंग लोकांमध्ये ते इम्युनिटी स्ट्रॉंग असते आणि ऑटोइम्युन डिझीज असल्यामुळे इम्युनिटी तुम्हाला अटॅक करतोय. तर जेवढं तुमचं इम्युनिटी तुम्हाला एग्रेसिव्हली अटॅक करतो, खासकर जे यंग लोकांमध्ये असतं, त्यांना कंट्रोल करणं अवघड असतं किंवा वेळ लागतो किंवा त्याचे औषधं किंवा डोजेस जास्त लागतात. तर ओल्ड एजमध्ये हा आजार माइल्ड असतो, जनरली माइल्ड असतो. असं नाही की ॲग्रेसिव्ह डिझीज होत नाही, पण मेजॉरिटीमध्ये जसं जसं वय वाढतो तसं तसं हा आजार बेटर कंट्रोलमध्ये आणि कमी औषधात होऊ शकतो. तो हा एक टोटली डिफरंट कॉन्सेप्ट आहे. अच्छा, म्हणजे इतर आजार बघायला गेलो तर कमी वय असेल तर इम्युनिटी फास्ट असल्या कारणाने, ग्रो असल्या कारणाने ते आजार लवकर रिकवर होतात. मात्र हा आजार जसं वय वाढेल त्यानुसार तो माइल्ड होत जातो किंवा रिकवर होण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा, आणि डॉक्टर तुम्ही सांगितलं की हा आजार जो आहे तो महिलांमध्ये जास्त दिसून येतो. ह्या मागची नेमकी कारणं काय आहेत? त्याच्यामध्ये भरपूर कारणं आहेत, जेनेटिक आहेत आणि हॉर्मोनल फॅक्टर्स आहेत. म्हणून काही आजार जे असतात ते फिमेल डॉमिनंट असतात. त्याच्यामध्ये DNA जेनेटिक्सचा पण रोल असतो आणि हॉर्मोन्स जसे इस्ट्रोजन डॉमिनंट जे असतात ते हे 2 कारणं असतात. भरपूर अजून कारणं आहेत, पण दिस आर द 2 डॉमिनंट थिअरीज जे आपल्याकडे आहे की बायकांमध्ये हा आजार जास्त का आढळून येतो. आणि डॉक्टर, जर लहान मुलांमध्ये हा आजार असेल तर लहान मुलांना स्टेरॉइड देणं किती सेफ आहे? येस, तर हा आजाराचा पहिला ट्रीटमेंट स्टेरॉइडच असतो. लहान मुलं असू द्या, वयस्कर असू द्या, मिडल एज असू द्या. पण जे डॉक्टर ट्रीट करतात ते एज अनुसार तुम्हाला ट्रीट करतात, कारण लहान मुलांमध्ये जास्त स्टेरॉइड दिलं तर त्याचा बोनवर दुष्परिणाम असतो. म्हणून पिडियाट्रिक रुमेटॉलॉजिस्टला माहीत असतं की ते स्टेरॉइडचा डोजेस किती डोजमध्ये द्यायचं, कधी टेपर करायचं आणि किती लवकर टेपर करायचं. म्हणून एक ट्रेंड रुमेटॉलॉजिस्ट असल्याशिवाय असले कॉम्प्लिकेटेड आजार ट्रीट करणं अवघड जातो. म्हणून तुम्हाला समजा हा डायग्नोसिस झाला किंवा लुपस आहे किंवा कुठल्याही प्रकारचा संधिवात आहे, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये रुमेटॉलॉजिस्ट डॉक्टर्स कोण आहेत त्यांना शोधायचं आणि त्यांच्याकडे जाऊनच करायचं. कारण हा स्पेसिफिक जो ट्रेनिंग आहे की ह्या आजाराला कसं ट्रीट करायचं, स्टेरॉइड जे असले औषधं जे साईड इफेक्ट असलेले औषध असतात त्यांना कसं हँडल करणं, त्याचे ट्रेनिंग भरपूर जे जनरल ट्रेनिंगमध्ये नसतं. ह्याला स्पेशलाइज ट्रेनिंग लागतात. म्हणून रुमेटॉलॉजिस्ट डॉक्टरच ह्याला व्यवस्थित तुम्हाला हँडल करू शकतात. निश्चितच. तेव्हा डॉक्टर, खरं तर हा थोडासा वेगळा आजार आहे. जरी तो एक संधिवात सारखा असला तरी थोडासा वेगळा आहे आणि त्यामुळं स्पेशलिस्टकडे जाणं गरजेचं आहे, कारण यामध्ये ज्या औषधी वापरल्या जातात त्या थोड्याशा शरीरासाठी रिस्की देखील तेवढ्याच आहेत. डॉक्टर, तुम्ही इथं आलात आणि एवढी माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.